चला तर मंडळी, आपण खाऊयात मनूच्या हातचे गरमागरम वडापाव. वडापावसाठी प्रथम एक कुकरमध्ये बटाटे छानसे उकडून घ्या आणि थंड झाल्यानंतर उकडलेल्या बटाट्यांचे छान साल काढून घेऊयात. म्हणू चल ग बाया, साल काढ बटाट्यांचे. अगं हळू, गरम आहे ना बटाटा. ठीक आहे. आणि त्यानंतर बटाटे छान असे कुस्करून घ्या आणि त्या बटाट्यांना हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर ह्याची छानशी फोडणी देऊन ते बटाटे त्यात घालून छान त्याची मस्त मिक्स भाजी करून घ्या. भाजी तर झाली आहे. आता भाजी आपण एका छानशा भांड्यामध्ये टाकून थंड होण्यासाठी ठेवूया. भाजी थंड झाल्यानंतर बटाटे भाज्यांची छानसे छोटे छोटे वडे बनवून घेऊयात. वडे झाल्यानंतर एक 5-6 गोळे आपण व्यवस्थित त्याचे गोल गोल आकारामध्ये करून घ्या. व्यवस्थित करायचं, जास्त दाबायचे नाही, दाबले तर वडे फुटू शकतात. आणि साईडला ठेवूया. हे पहा, वडे तर बनवून झालेले आहेत. आता हे वडे आपण छानसं बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा, त्याची मीठ टाकायचं चवीनुसार. त्याची छानसं बॅटर बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वडे बनवले आहेत ते त्यामध्ये बुडवून छानसे तेलामध्ये तळून घेऊयात. तळताना एकदम आल्हाद हाताने वडे हलवूयात. छानसे वडे आपले खरपूस भाजून घेऊयात. तर बघा मंडळी, असे हळूहळू वडे उलटे पालटे करूयात आपण व्यवस्थित. आणि मग ते आपण एक छान छोट्याशा एका भांड्यामध्ये आपण तेल व्यवस्थित निथळून ते वडे काढून घेऊयात. वडे काढून घेऊयात आता आपण. हे झालेले आहेत आपले वडे. मस्तपैकी गरमागरम वडापाव तयार. पोरांनो, कसे झालेत वडापाव? ओके, थँक्यू.